इथे रोजीचं मात्र चित्त थाऱ्यावर नव्हतं. ही अजून सरांच्या केबिनमध्ये काय करत आहे? आणि सरांनी पण तिला थांबवून घेतलं आणि मला बाहेर जायला सांगितलं. नो वे. पण तिचं तर लग्न झालंय ना, तरीसुद्धा बॉसच्या केबिनमध्ये अशी थांबली आहे. आणि सर काय बोलले? डोंट डिस्टर्ब अस. म्हणजे शी अशी तर खूप साळसूद असल्याचं दाखवते. आणि कॅरेक्टर असं. रोजीने आता सरळ सरळ कॅरेक्टर लेसच बनवून टाकलं होतं जानूला स्वतःच्या नजरेत. आता पुढे. जानू, रोजीने तुला पुन्हा त्रास दिला का? अमितने कॉफी पिता पिता विचारलं. त्यावर जानू काहीतरी विचार करून हसूनच बोलली, नाही. ओके, तिला मी आज सांगून टाकतो तुझं खरं नाव, म्हणजे पुन्हा ती तुझ्या वाट्याला जाण्याची हिंमत नाही करणार. अमित बोलला. नाही, नको, तुम्ही नका सांगू आत्ताच. जेव्हा कळेल तेव्हा कळेल, ती बोलली. जानू, अमित बोलला. प्लीज मीत, जानू बोलली. ओके, ॲज युअर विश, तो बोलला. जान, आज मी खूप थकलोय, फिजिकली अँड मेंटली टू, तो तोंड बारीक करत बोलला. ओ खरंच? ती त्याच्याजवळ जात काळजीने त्याला विचारू लागली. मला चार्ज कर ना, तो अगदी क्यूट फेस करत बोलला. तशी ती काही समजलं नाही ह्या आविर्भावात त्याच्याकडे पाहू लागली. पण तोच त्याने तिला जवळ ओढलं आणि त्याच्या मांडीवर बसवलं. किस मी अँड चार्ज मी, तो बोलला तशी ती त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली. मिस्टर अमित राज्याध्यक्ष, तुमचं ना काहीतरीच. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, ऑफिसमध्ये आपलं रिलेशन बॉस आणि एम्प्लॉईचंच असेल, ती डोळे बारीक करून बोलली. मग बॉसची ऑर्डर फॉलो नाही करणार का तू? तो मिश्किलपणे बोलला. हो करते ना, ती बोलली आणि त्याच्या चेहऱ्यावरून तिचं बोट फिरवू लागली. आणि मग त्याच्या केसांमधून हात फिरवत फिरवत तिने त्याच्या गळ्यापर्यंत आणले. तो मात्र डोळे मिटून निपचित होता. पण मग तिने त्याची कॉलर पकडली. तुम्ही ना घरी चला, तुम्हाला बरोबर चार्ज करते मी, म्हणे बॉसची ऑर्डर काय, ती बोलली आणि त्याच्या मांडीवरून उठली आणि बाहेर जाऊ लागली. तो मात्र तिला आवाज देत होता, पण ती काही थांबली नाही. ती हसत हसतच बाहेर निघून गेली. इथे रोजी मात्र आतमध्ये काय चाललं असेल ह्याचे अंदाज बांधत होती. जानू त्याच्या केबिनमध्ये गेल्यापासून ती तिच्या केबिनमध्ये गेलीच नव्हती. तिथेच बाहेरच्या डेस्कवर बसून होती. इतक्यात तिला जानू बाहेर येताना दिसली. ती हसत हसतच बाहेर येत होती आणि ते पाहून तर रोजीने अजूनच दातोट खाल्ले. जानूने तिच्यावर एक कटाक्ष टाकला आणि तोऱ्यातच तिथून तिच्या डेस्कवर जाऊन बसली. आता संध्याकाळ झाली होती. जानू ऑफिसमधून बाहेर पडली, पण ती ऑफिसच्या प्रिमायसेसपासून थोडी दूर जाऊन उभी राहिली, जेणेकरून ऑफिसमधला स्टाफ तिला बघू नये. थोड्याच वेळात एक ब्लॅक मर्सिडीज तिच्यासमोर येऊन उभी राहिली आणि ती पटकन इकडे तिकडे बघत गाडीत जाऊन बसली. तिला वाटलं कोणी तिला पाहिलं नाही, पण नेमकं रोजीने तिला अमितच्या गाडीत बसताना पाहिलं. बापरे, मला तर ही साधीसुधी वाटली होती, पण ती तर खूप पोहोचलेली दिसते. ऑफिस तर ऑफिस, आता सरांच्या गाडीमध्ये पण. चीप गर्ल, रोजी स्वतःशीच बोलली. स्वतःच्याच नवऱ्याच्या गाडीत बसायला तुला लपून छपून बसावं लागतंय. वाय डोंट यू टेल एव्हरीवन दॅट यू आर माय वाईफ? तू सगळ्यांना सांगून का नाही टाकत की तू माझी बायको आहेस? की तुला लाज वाटते मला तुझा नवरा म्हणवून घ्यायला? अमित रागातच बोलला, कारण तो आता वैतागला होता त्याच्याच बायकोशी असं ऑफिसमध्ये परक्यासारखं वागून. पण ती पटकन त्याच्या अजून जवळ सरकली आणि तिने त्याच्या ओठांवर तिचं बोट ठेवलं. मीत, काही काय बोलता तुम्ही? मला लाज का वाटेन? उलट मला किती अभिमान वाटतो तुमची बायको असल्याचा. तुमची बायको म्हणून मिरवण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे. ह्याच जन्मात नाही, पुढचे हजारो लाखो करोडो जन्मात पण मला तुमचीच बायको व्हायचंय. ॲग्रीमेंट लिहून घ्या हवं तर. पण ऑफिसमध्ये जर कळलं की मी तुमची बायको आहे तर उगाच सगळे मला स्पेशलवाली फिलिंग देतील आणि मनमोकळेपणाने बोलणार पण नाहीत माझ्याशी. म्हणून मी म्हणते, पण जर तुम्हाला नसेल पटत तर ठीक आहे,
उद्या करून द्या माझं इंट्रोडक्शन स्टाफला, ती चेहरा बारीक करत बोलली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. नौटंकी कुठली, तो मनातच बोलला. ओके ओके, आता जास्त लाडात येऊ नकोस. जसं तुला हवं तसं कर, पण फक्त माझ्या बर्थडेपर्यंत. माझ्या बर्थडेला असंही मी तुला इंट्रोड्यूस करून देणारच आहे. ऑफकोर्स करावंच लागेल मला. माझ्यासोबत केक कापायला तर तूच असशील ना, मग तर सगळ्यांना कळणारच आहे. तो हसून बोलला तशी ती पण हसली आणि ओके बोलली. आता ते घरी पोचले होते. रात्री अमितच्या बेडरूममध्ये अमित लॅपटॉपवर काहीतरी ऑफिसचंच काम करत बसला होता. अहो, मला ना थोडं बोलायचं होतं, जानू त्याच्या बाजूला बसत बोलली. जान, बोल ना. त्यात असं परमिशन घेतल्यासारखी का विचारते? तो लॅपटॉपमध्ये तोंड खुपसतच बोलला. मीत, डॅड घरीच असतात. घरी बसून बसून कंटाळतात. म्हणजे तशा मॉम असतात त्यांच्या सोबतीला, पण मग मॉम पण किचनमध्ये गेल्यावर डॅड बोर होतात. तर मला असं वाटते की त्यांनी पुन्हा आपलं ऑफिस जॉईन केलं तर, म्हणजे बघा त्यांचा वेळ पण जाईल. आणि हे एवढं साम्राज्य तर तुमच्या आधी त्यांनी आणि आजोबांनीच उभं केलं आहे ना. मग इतकी वर्ष त्या बिझनेसला दिल्यानंतर त्यांना नक्कीच आनंद होईल पुन्हा आपलं ऑफिस जॉईन करायला. म्हणजे बघा हा, असं मला वाटतंय, जानू बोलली. तसा तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्या दोन्ही खांद्यांना पकडून तो बोलला. जानू जानू जानू, यू आर सच अ लवली वाईफ माय लव. आय लव्ह यू. तो इतका एक्सायटेड होता की त्याने तिला छातीशी घट्ट कवटाळलं. जान, तुला हे सगळं कसं सुचतं ग? जे मला कधीच करायला हवं होतं ते तू मला सांगते. खरंच डॅडनी जर आपलं ऑफिस जॉईन केलं तर खरंच त्यांना खूप आनंद होईल. आणि त्यांची ट्रीटमेंट पण सुरूच आहे US च्या बेस्ट सर्जनकडे. जर सगळं नीट झालं तर कदाचित ते त्यांच्या पायावर उभे पण राहू शकतील. लेट्स होप फॉर द बेस्ट. पण त्याआधी पण ते ऑफिस जॉईन करूच शकतात. थँक्यू डिअर. थँक्स फॉर कमिंग इन टू माय लाईफ. थँक्स फॉर एव्हरीथिंग माय जान. तो खूप इमोशनल होऊन बोलत होता तशी ती पण इमोशनल झाली. मी आत्ताच डॅडशी बोलून येतो, तो बोलला तसा तिने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. मीत, आत्ता नको. आता डॅड झोपले असतील. उद्या निवांत बोला त्यांच्याशी आणि त्यांना कन्व्हिन्स करा आपलं ऑफिस जॉईन करण्यासाठी. जानू बोलली तसा अमित ओके बोलला. झोपायचं? तो कधीपासून तिच्याकडेच पाहत होता म्हणून तिने विचारलं. तशी त्याने नाहीमध्ये मान हलवली. अच्छा, मग काय करायचं? तिने लाजून विचारलं. तुला माहीत नाही का तुला काय करायचंय? तो मिश्किलपणे बोलला. तशी तिने लाजून नाहीमध्ये मान हलवली. जान, घरी येऊन चार्ज करणार होतीस ना मला? सी, आय एम रेडी. तो बोलला तसे तिने दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला स्वतःचा. पण त्याने मात्र तिचे दोन्ही हात बाजूला केले आणि तिला बेडवर पुश करून तो तिच्या वर आला. आता बाजूचा रिमोट घेऊन त्याने सगळे लाईट्स डिम केले आणि ती नाही, तोच तिला चार्ज करू लागला त्याच्या पद्धतीने. सकाळ झाली होती. अमित आज लवकरच ऑफिसला गेला होता. जानू उठली आणि तिने तिचं आवरलं आणि ऑफिससाठी रेडी झाली. आज ड्रायव्हर काका दुसऱ्या गाडीतून तिला सोडणार होते. ती गाडीत जाऊन बसली आणि मधूला कॉल केला. हे हाय जानू, मधू बोलली. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी डिअर, जानू बोलली. थँक्यू सो मच डिअर, मधू खूप खुश होत बोलली. काय मग आज काय स्पेशल? जानूने विचारलं. काहीतरी आहे स्पेशल, पण अर्णवने सांगितलं नाही अजून. सरप्राईज आहे, मधू खुश होत बोलली. वाव यार, मस्त, एन्जॉय हा. आणि अर्णव कुठे आहे? जानू बोलली. कसलं एन्जॉय गं? ह्या माझ्या सासूबाई आहेत ना, त्या आता माझ्या मागे लागल्या आहेत की आता लग्नाला वर्ष झालं तर आत्ता तरी बाळाचं मनावर घ्या म्हणे. बघ ना यार, अर्णव पण आता त्यांच्याच रूममध्ये आहे, श्रावण बाळ. मधू डोळे गोल गोल फिरवत बोलली. त्यावर जानूला हसूच आलं. मधू, अगं श्रावण बाळ काय? तू पण ना, जानू बोलली. मग काय, आहेच तो श्रावण बाळ.
आता बघ ना, थोडं तरी आईंना समजवायचं ना. तर नाही, आई जशा बोलतील ती पूर्व दिशा असते आमची, मधू तोंड बारीक करत बोलली. पण मधू, काय हरकत आहे आता बाळाचा विचार करायला, जानू बोलली. जानू, अगं ॲटलिस्ट 2 वर्ष तरी होऊ दे ना लग्नाला. थोडं एन्जॉय नको का करायला? मुलं काय नंतर होणारच आहेत ग, मधू बोलली. मधू, हा तुम्हा दोघांचा निर्णय आहे हा, पण तरी माझं ऐकशील तर आपण मोठ्यांचं पण ऐकायला हवं. ते आपल्या भल्यासाठीच सांगत असतात. आणि असंही आता वर्ष पण झालं आहे ना तुमच्या लग्नाला, मग काय हरकत आहे. सगळं कसं वेळच्या वेळी झालेलं चांगलं असतं, असं बाबा नेहमी म्हणतात, जानू बोलली. बरं माझी आई, मी विचार करेन ह्यावर. पण मला सांग, मला हे सगळे उपदेश देतेस आणि तुमचं काय? तुम्ही कधी गुड न्यूज देणार? मधू तिला चिडवत बोलली. तशी जानू लाजली. आम्ही पण ट्राय करतोय, जानू बोलली. हे दॅट्स ग्रेट डिअर, मधू बोलली. चल मी ऑफिसला पोहोचले आता. इव्हनिंगला पुन्हा कॉल करेन तेव्हा अर्णवला विश करेल. आता बाय, जानू बोलली आणि तिने फोन कट केला. पण तिच्या मनात मात्र आता प्रेग्नन्सीचे विचार घुमू लागले. कधीपासून तर ट्राय करतोय, पण का अजून मी कन्सिव्ह नाही करू शकत? काही प्रॉब्लेम तर नसेल ना? एकदा डॉक्टरकडे जाऊन चेक करू का? तिला आता बाळाची एवढी ओढ लागली होती की वाट पाहणं मुश्किल झालं होतं तिच्याने. मी आजच मीतशी बोलते ह्याबद्दल, तिने मनातच विचार केला आणि ती ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये दुपारच्या दरम्यान ती नॉक करून अमितच्या केबिनमध्ये शिरली. मीत, आज आपण गायनोकॉलॉजिस्टकडे जाऊया का, तिने विचारलं. काय झालं जान, काही होतंय का तुला, त्याने विचारलं. नाही मीत, मला नाही काही होत. पण आपण आता किती दिवस झाले बाळासाठी ट्राय करतोय, पण अजून कशी मी कन्सिव्ह नाही करू शकत. मला भीती वाटते काही प्रॉब्लेम तर नसेल ना, तिने काळजीने विचारलं. डोंट वरी जान, तू उगाचच ओव्हर थिंकिंग करते. सगळं होईल नीट. अजून वर्ष पण नाही झालं आहे आपल्या लग्नाला, आणि आपलं मॅरिटल लाईफ पण तर आत्ताच सुरू झालं आहे ना जान, तो तिला समजावत बोलला. पण मीत, तरी मला असं वाटतंय की आपण एकदा डॉक्टरांना भेटूया, ती बोलली. ओके, तुला वाटतंय ना डॉक्टरांना भेटावं, मग आपण नक्की भेटू त्यांना. मी आजची संध्याकाळची अपॉइंटमेंट बुक करतो. ओके, तो बोलला तशी ती पण हसून ओके बोलली. आता ती संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागली. कधी एकदा संध्याकाळ होते आणि डॉक्टरांना भेटते असं झालेलं तिला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.